नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिली बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6.8%ने इन्क्रीज होऊन 5,349.38 कोटी रुपये आला आहे. तसेच KEC इंटरनॅशनल लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 32.4%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2.7%ने डिक्रीज होऊन 11,233 कोटी रुपये आला आहे. परंतु मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1.8%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया KPR मिल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPR मिल लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23.2%ने इन्क्रीज होऊन 1,529 कोटी रुपये आला आहे. तसेच KPR मिल लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 8.2%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या स्टॉकबद्दल. तर मित्रांनो, धिस अडानी ग्रुप स्टॉक हॅज अ 30% पोटेन्शियल अपसाइड, जेफ्रीज सेज विथ बाय रेटिंग. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फार्म जेफ्रीजने अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी पॉवर लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे 660 रुपयांचा. चला आता बोलूया अतुल ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेडने आपल्या जानेवारी महिन्याचा सेल्सचा आकडा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेडचा टोटल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 19.84%ने इन्क्रीज झाला आहे जानेवारी महिन्यामध्ये. चला आता बोलूया डिवीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिवीज लॅबोरेटरीज लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने इन्क्रीज होऊन 2,319 कोटी रुपये आला आहे. तसेच डिवीज लॅबोरेटरीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 64%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, इन्फ्रास्टॉक फॉल्स आफ्टर प्रमोटर्स लाईकली टू सेल 14% स्टेक इन द कंपनी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ही अपडेट सोर्सेसच्या थ्रू आली आहे. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे प्रमोटर सज्जन जिंदल फॅमिली JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमधून आपली 14% हिस्सेदारी कमी करू शकतात. कशासाठी? कारण मित्रांनो, या कंपनीला येणाऱ्या पुढल्या 5 वर्षामध्ये 39,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करायचा आहे. यामुळे आणि मित्रांनो, मी परत सांगत आहे, ही अपडेट सोर्सेसच्या माध्यमातून येत आहे, ऑफिशियल नाही. चला आता बोलूया हिंदुस्तान मीडिया वेंचर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान मीडिया वेंचर्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हिंदुस्तान मीडिया वेंचर्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 7.9%ने इन्क्रीज होऊन 197.47 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, हिंदुस्तान मीडिया वेंचर्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट या क्वार्टर 3मध्ये आला आहे 17.99 कोटी रुपयांचा, जो मागल्या वर्षी
Q3 होता लॉसमध्ये कितीच्या 1.87 कोटी रुपयांच्या. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.